आज पिंपळगाव बाळापूर येथील लोकमतचे तालुका प्रतिनिधी सन्माननीय रखमाजी पाटील गिनगिने आपल्या गावामध्ये सदिच्छा भेट देण्याच्या निमित्तानं संभाजीराव गोविंदराव बनसोडे सीतारामजी गोविंदराव बनसोडे यांच्या आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गावामध्ये सदिच्छा भेट देण्याकरता आले असताना एक माझ्या घरी या ठिकाणी सदिच्छा भेट देण्याच्या निमित्तानं आले आणि चांगल्या प्रकारचा उपक्रम त्या रखमाजी गिनगिने यांचा चांगल्या पद्धतीचं एक या तालुक्यामध्ये पालम तालुक्यामध्ये कार्य आहे। पत्रकार म्हणजे असा असतो की ज्या पद्धतीने वारा या पद्धतीने सुगंध पसरण्याचं काम करत असतो, तसा अन्यायाला वाचा फोडणारा किंवा या ठिकाणी सुखादुःखामध्ये जाऊ तिथंपर्यंत नेऊन पोहोचणारा आणि कोणाचे रंजल्या गांजल्याचे प्रश्न या ठिकाणी मिटविण्याकरता किंवा प्रशासनापर्यंत नेण्याकरता हा पत्रकार एक वाऱ्यासारखा या ठिकाणी धुरळा उडवत या ठिकाणी प्रशासनापासून या ठिकाणी माहिती पुरवत असतो। म्हणून या पद्धतीने या ठिकाणी रखमाजी गिनगिने या पालम तालुक्यातून चांगल्या पद्धतीचे या गंगाखेड विधान मतदारसंघाचे जे काही आमदाराचे प्रश्न असतील, प्रशासनाचे, तहसीलदाराचे असतील, डॉक्टरचे असतील, अनेक प्रकारचे प्रश्न सोडवण्याचं काम करतात। याबद्दल या ठिकाणी आल्याबद्दल, आपल्या घरी सदिच्छा भेट देण्याच्या निमित्तानं आल्याबद्दल त्याला या ठिकाणी या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन, तसेच आमच्या गावामध्ये तुकारामजी गिनगिने, उमाबाई राजाराम गिनगिने पाटील विश्वस्त मंडळ या ठिकाणी त्यांचं ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचे ते सदस्य आहेत आणि त्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम आहे। त्या बाईनं सुद्धा सांगून दिलं की माझ्या माघारी जे काय असणारे 6 धार्मिक कार्यक्रम असतील, या ठिकाणी मंदिराचे काम असतील, अन्नदानाचे कार्यक्रम असतील, सप्त्याचे कार्यक्रम असतील, हे सर्वच कार्यक्रम राबवतात। त्या पद्धतीने हे सुद्धा धार्मिक कार्यक्रम राबवतात। तुकारामजी गिनगिने सुद्धा सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने आले। तसेच अशा प्रकारे कोटी तीर्थ नांदेड जिल्हा तिथले सरपंच सुद्धा या ठिकाणी रामदासजी वाघमारे हे सुद्धा सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने आले। तसेच या ठिकाणी डुकरे पाटील सरपंच किरेगाव हे सुद्धा या ठिकाणी सदिच्छा भेट देण्याच्या निमित्ताने आले। बरीच मंडळ आमचे प्रवचनकार साळोजी महाराज आणि तसेच या ठिकाणी आमच्या हिरेगावचे असेल, कोटीतीर्थचे असतील, अनेक प्रकारचे पाहुणे रावणे येऊन या ठिकाणी आज सुवर्णाचा योग धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन या निमित्ताने येऊन या ठिकाणी आले आणि सदिच्छा भेट दिली। या आल्याबद्दल सर्वाला या 2025च्या श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझ्या बोलण्याला पूर्ण राहतो। जय श्रीराम।